आणि यानंतर आता बातमी आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी वंचितवर केलेल्या टीकेची। तर मतविभाजनासाठी भाजपने वंचितचा प्रयोग केल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय। दरम्यान आंबेडकरांनी वेगळी भूमिका घेतली त्यामुळे त्यांच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचं सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले। तर वंचितचा महाविकास आघाडीला कोणताही फटका बसणार नसल्याचा विश्वास सुद्धा यावेळी त्यांनी व्यक्त केलाय। आपण पाहतोय मतविभाजनासाठी वंचितने ही वेगळी भूमिका घेतल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला आहे आणि यासोबतच आंबेडकरांनी जी वेगळी भूमिका घेतली त्याचा कुठलाही परिणाम महाविकास आघाडीला किंवा त्यांच्यावर होणार नाही असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय। प्रकाश रावनी अत्यंत एक वेगळ्या प्रकारची भूमिका घेऊन विरोधी पक्षाच्या मताची विभागणी करण्याचं काम केल्यामुळे आता त्यांना मानणारे त्यांना नेतृत्व मानणारे समर्थक सुद्धा आज त्यांच्या या भूमिकेबद्दल एक मोठं प्रश्नचिन्ह त्यांच्यासमोर आहे। तर मला वाटतंय की आज आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवायचं असेल तर मोदींच्या विरोधात पडणाऱ्या मताची विभागणी टाळण्याचं काम करायला पाहिजे। म्हणून वंचितचा मला वाटतं काही फार फटका बसणार नाही।